किती जण आहे? किती जण आहे? तर काय काय त्रास दिला? काय काय त्रास दिला? या पुढं राईट बाबा इकडं माग व्यवस्थित सांगायचं सगळं व्यवस्थित. हा कोण आहे? स्त्री का पुरुष आहे? स्त्री का पुरुष आहे तू? स्त्री आहे. हा स्त्री आहे, स्त्री. लागून आली का पाठवलंय तुला? लागून आली का पाठवलंय? पाठवलंय. किती वर्ष झाले? किती वर्ष झाले? किती वर्ष झाले येऊ? 9 वर्ष झाली. 9 वर्ष. काय काय त्रास दिला 9 वर्षात? भांडणं लावली मी. कशी कशी भांडणं लावली? संसार उद्ध्वस्त करते मी. हा अजून काय काय केलं? काय काय केलं? किती जण आहे तुम्ही? बोलायचं पटपट पटपट बोलायचं. मला नवरा पाहिजे. माझा नवरा. काय काय त्रास दिला ते बोलायचं. पूर्ण संख्या घ्या तुझा. पूर्ण संख्या घ्या. पूर्ण संख्या घ्या. बोल काय काय त्रास दिला अजून? मुक्ती घेणार आहे का? हा मुक्ती घ्यायची आहे का? किती जण आहे तुम्ही? किती जण आहे? किती जण आहे? तर काय काय त्रास दिला? काय काय त्रास दिला? त्रास काय काय दिला घरी? बोलपाटशी महाराज आले. बोलपाटशी तर मुक्ती देतील महाराज. बोलपाटशी बोलपाटशी काय काय त्रास दिला? तू साईडला सर दुसऱ्याला बोलू. ये दुसरं चल ये लवकर पूर्ण संचार कर. ये आला का? ये दुसरा आला का? कोण आहेस तू? तू कोण आहेस? पटपट बोल. स्त्री मी. माझा नवरा मला पाहिजे. मला उद्ध्वस्त केलंय. तुझा कशाला मृत्यू झाला? तुझा कशाला मृत्यू झाला सांगा ती. महाराजनी सांगितलं झालं तुझं दुःख. तुझं तुझं तुझा संसार झाला नाही म्हणून तू दुसऱ्याचा करणार नाही का? दत्त महाराज तुला आज्ञा दिली का तशी? नाही नाही नाही. मग कसं करतेस? माझा होत नाही. मी कोणाचा टीका देणार नाही. तुला मुक्ती पाहिजे का नाही? असं केलं तर महाराज मुक्ती देतील का तुला? हो देतली. असा दुसऱ्याचा संसार मोडलास तर मुक्ती देतील तुला? अजून कोण आहे? अजून किती जण आहे? माझं गळा. माझं गळा. दुसऱ्या साईडला. माझा जीव जातोय. माझा जीव जातोय. तू साईडला सर दुसऱ्याला येऊ दे. सर बाजूला चल. चल पूर्ण सर बाजूला. सर पूर्ण येऊ दे दुसऱ्याला. तू कोण आहे सांग? बोलणार आहे का तू? नाही पुरुष आहे. तू काय काय त्रास दिला? तू काय काय त्रास दिला? त्रास काय काय दिला तू? सांगणार. तुला मुक्ती नको आहे का? हा
लागू मला का पाठवलंय तुला मी बोल पडतीची मी सांगणार. पटपट बोल नाहीतर शासन करायला सांगेल हो. सांगू दे का शासन कराय मला नाही सांगायचं. मला सांगायला नाही लावलं. ज्यानं सांगायला नाही लावलं ते मुक्ती देणार आहे का तुला? दत्त महाराज येणार आहेत ना? मला सांगितलंय देणार आहे तुम्हाला मुक्ती. बोललास तर देणार मुक्ती. तू साईडला सर, तिसऱ्याला बोलव. तिसऱ्याला बोलव, साईडला सर तू. सर साईडला. सर साईडला, तिसऱ्याला बोलव त्या. आला का? तू कोण आहेस बोल. मी स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही. सांगितलं ना मी. तृतीय पण आहेस ना? तू काय काय त्रास दिलास बोल. काय काय त्रास दिलास बोल पटपट. बोल ना अजून नको. पटपट बोल. मलाच मारलंय विष देऊन. मी कुणाचं काही वाईट नाही केलं. मुक्ती पाहिजे का? हो मला पाहिजे. मुक्ती पाहिजे का तुला? किती वर्ष झालं बोलून? किती वर्ष झालं बोलून तू? किती वर्ष झालं तुझा आराम धरलंय? महाराज कुठे आहेत आता? ध्यानच आहे ती कसा होत आहे ती? हा देते का महाराज मुक्ती इथं? तुमचं तिकडे तिकडे तर मध्ये इथं खरं खरं सांगायचं. काय काय त्रास दिला बोल. आरडू नको नुसती. पटपट त्रास काय काय दिले सांगायचं. सांगत सांगत महाराज शासन करायला जरा. शासन करा. करा शासन महाराज. पायापासून डोक्यावरून बोला महाराज. करा शासन. करा शासन महाराज. महाराज शासन करा. होते का शासन? बोल लवकर पटपट चल. माझा नवरा ठीक आहे सर साईडला तू. सर्व बाजूला. सर्व बाजूला. चला बसा खाली जाऊन. बस खाली जाऊन. बस खाली. देवाच्या दारामध्ये भक्तीच्या शब्दाला किती वजन असतं तिथं आपण आता बघितलेलं आहे. याचप्रमाणे आपण घरी सुद्धा अशा प्रकारे नामस्मरण केल्यानंतर त्या वाईट शक्तींना शासन होत असतं. दत्त महाराज कालिगावात आपल्या घरी येत असतात. त्यांना वाईट शक्तींना शासन करत असतात. तर आपल्या हातात काय आहे तेवढं आपण करायचं आहे. आपल्याला काय सांगितलं जातं इथं तेव्हा सेवा करायची. सेवा म्हणजे काय करायचे किंवा नामस्मरण करायचं. आपल्याला नामजप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा उच्चार 1 तास करायचा आहे अगरबत्ती लावून. आणि ओम क्रीम कालिकाय नमः या मंत्राचा उच्चार अर्धा तास अगरबत्ती लावून करायचा आहे. सर्वांनी एकत्र बसून एका जागेवरती बसून नामस्मरण केल्यास तुमच्या भक्तीचं वलय एवढं वाढत असतं. या वाईट शक्तींना शासन म्हणजे एवढं भयानक प्रमाणे शासन होतं. त्या वाईट शक्ती तुम्हाला सोडून जातात. म्हणजे जातो जातो म्हणतात मुक्ती द्या आम्हाला जाऊन दे. अशा प्रकारे ह्या वाईट शक्तींना शासन होत असतं. आणि सर्वांनी आपण जेव्हा एकत्र नामस्मरण करतो तेव्हा त्या नामस्मरणाची ताकद 10 पटीने वाढलेली असते. आणि नामस्मरणाची ताकद वाढल्यामुळे या वाईट शक्तींना त्रास होतो. त्या वाईट शक्ती आपल्याला नको नको म्हणजे नको आम्ही जातो आम्हाला मुक्ती द्या अशा प्रकारे आपल्याला इथं बघायला भेटतील.